ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ घाटंजी येथे तिरंगा रॅली। पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय मारले गेले होते। यात काही नवविवाहित जोडपे देखील होते। महत्त्वाचे असे की दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। यामुळे देशात संतापाची लाट पसरली होती। या भयानक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना शरण देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते। केवळ 4 दिवसात भारतीय लष्कराने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले। केंद्र सरकारच्या सडेतोड कारवाईच्या सन्मानार्थ आणि भारतीय सेनेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे तिरंगा यात्रा करण्यात आली होती। यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मी विजय महादेवसिंह बैस। नुकताच झालेला पहलगाम येथील भ्याड हल्ला अतिरेक्यांद्वारा, त्या हल्ल्याचा निषेध म्हणून, त्या हल्ल्यावर प्रतिउत्तर म्हणून आपल्या देशाच्या नेतृत्वाने माननीय मोदी साहेब यांनी सैन्याला खुली छूट देता सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानमध्ये राबविलं आहे। त्या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानने चांगलाच धडा घेतलेला आहे व आपण देशाचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपण आज रोजी दिनांक 18 सकाळी 8 वाजता तालुका घाटंजी येथे सिंदूर सन्मान यात्रेचं सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेचं आयोजन केलं। या यात्रेमध्ये घाटंजीकरांनी, घाटंजीतील देशभक्तांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला। या यात्रेमध्ये आपण रिटायर्ड सैनिक, आपल्या तालुक्यातील सर्व तालुक्यातील रिटायर्ड सैनिक यांना बोलावून त्यांचा पण सन्मान घेतला आहे। अशा प्रकारे आपली यात्रा स्टेट बँक चौकातून निघून पुढे पोलीस स्टेशन चौकात जयस्तंभाचे पूजन करून समाप्त झाली होती। या यात्रेचं भरपूर काय म्हणलं, अशा प्रकारे आपली ही रॅली आपल्या ह्या यात्रेला घाटंजी तालुका, शहर व ग्रामीण मधून भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला। अशा प्रकारे आपली ही रॅली